नमस्कार, मी क्षमा गोडबोले. रसथाळ या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. आज आपण बनवणार आहोत ठेचा पाव. मधल्या वेळेच्या भुकेसाठी नवीन काहीतरी करूया. आनंदात मस्तीत ठेचा पाव खाऊया. ठेचा पाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. आपण या मिरच्या घेतल्यात. या ढोबळी मिरच्या याला म्हणतात किंवा याला भराईच्या मिरच्या म्हणतात. या अशा बाजारात विकत मिळतात. तर या मिरच्या आपण घेतल्यात. या फार तिखटही नसतात, त्यामुळे ह्या आपण घेतल्यात. अर्धा बाउल खोबरं घेतलंय, अर्धा बाउल शेंगदाणे घेतलेत, अर्धा बाउल लसूण घेतलंय, 3 बटाटे उकडवून घेतलेले आहेत, 1 लिंबू घेतलंय, 1 बाउल कोथिंबीर घेतले, अर्धा बाउल कढीपत्त्याची पानं घेतली, पाव घेतलेले आहेत. आपण आता 2च पावांचं दाखवणार आहोत. चीज घेतलेले आहे, बटर घेतलेलं आहे, हिंग घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे, 1 छोटा चमचा तिखट घेतलेला आहे, तेल घेतलेलं आहे, 1 चमचा साखर घेतली, चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. आता वळूया कृतीकडे. सर्वप्रथम आपण या ज्या मिरच्या घेतल्यात त्यांना असं मधनं कट करून घ्यायचं आणि मग त्याचे असे तुकडे करून घ्यायचे. साधारण एवढे तुकडे करून घ्यायचे. फार बारीक नाही, फार जाड नाही, साधारण असे इतपत घ्यायचे. मिरचीला जर मधनं तुम्ही फोडली नाही तर ती उडण्याची शक्यता असते आणि मग त्याच्यात जे बी असतं ते डोळ्यात जाण्याची शक्यता असते. म्हणून मिरचीचं काहीही करताना मिरचीला असं मधनं फोडून घ्यायचं, कट करून घ्यायचं. आपण सगळ्या मिरच्यांचे असे बारीक तुकडे करून घेतले. आता वळूया पुढच्या कृतीकडे. मध्यम आचवर आपण कढई तापत ठेवले, त्याच्यात तेल घालून घेऊया. सर्वप्रथम त्याच्यात खोबऱ्याचे तुकडे घालूया, ते छान परतून घेऊया. एक 5 मिनिटं हे छान होऊ द्यायचे. गॅस मंदच ठेवायचा, फास्ट करायचा नाही, नाहीतर खोबरं करपतं. आपलं खोबरं झालंय. आता आपण त्यात शेंगदाणे घालूया. आता आपण त्याच्यात लसूण घालूया. साधारण अशी थोडीशी लालसर लसूण झाली की मग आपण त्याच्यामध्ये मिरची घालूया. याला असं छान परतून घेऊया 1-2 मिनिटं. आता गॅस बंद करूया आणि त्याला थंड करून घेऊया. आपण मिरचीचा खरडा करून घेऊया. हे मिश्रण आपलं थंड झालंय. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये छान तो कुटून घेतला तरी चालेल, कारण याला एकदम बारीक पेस्ट करायचा नसतो. जरा असा जाडसरच ठेवायचा असतो, तरच त्याची मजा येते, चव छान लागते. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि आता त्याला मिक्सरवर वाटून घेऊया. आपला ठेचा तयार झालेला आहे. इतपत असा तो जाडसर वाटायचा आहे, खूप त्याला बारीक करायचा नाहीये. आता आपण जे बटाटे उकडवून घेतले होते त्याचं स्टफिंग करून घेऊया. त्याच्यासाठी हे बटाटे असे छान कुस्करून घ्यायचे. बटाटा कुस्करून झालाय. आता त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता,
साखर, हिंग, हळद, तिखट, चवीप्रमाणे मीठ, आणि आपण एक अख्खं लिंबू घेतलेलं, त्यातलं आपण अर्ध लिंबू पिळून घेणार आहोत. आणि आता ह्याला छान कालवून घ्यायचं. आपलं स्टफिंग तयार आहे. आपण जो पाव घेतलाय त्याला असा मधनं छान कट करून घेतलाय. आता त्याच्या दोन्ही बाजूला छान बटर लावून घेऊया. व्यवस्थित बटर लावायचं. जे मुलांना बटर खूप आवडतं त्यामुळे मग ते खूप हौशीने आवडीने खातात. आता आपण जे बटाट्याचं स्टफिंग करून घेतलं होतं ते लावून घ्यायचं छानसं. आता त्याच्यावर थोडंसं चीज किसून घ्यायचं. आता दुसरी बाजू आहे त्याला ठेचा लावून घ्यायचा. मुलं खाणार आहेत त्या अंदाजाने लावा. ही मिरची फार तिखट नसते पण तरी सुद्धा मुलांना तिखट लागतं त्यामुळे त्या अंदाजानेच तुम्ही लावा. आता ह्याला बंद करून घ्यायचं. वरनं पण थोडंसं बटर लावायचं आणि आता ह्याला तव्यावर भाजून घ्यायचं. आपण तवा तापत ठेवलाय. आता पावला दोन्ही साईडनी छान बटर लावून घेतलंय खालनं आणि वरनं, आणि आता त्याला छान दोन्ही बाजूनी भाजून घेऊया. आपली एक बाजू झाली आहे. आता दुसऱ्या बाजूने पण त्याला छान असा गोल्डन ब्राऊन करून घेऊया. मुलांना बर्थडे पार्टीला किंवा असं खूप छान वाटतो हा पाव द्यायला आणि मुलं खूप आवडीने खातात कारण याच्यात चीज, बटर, वरनं आपण सॉस देणार आहोत त्यामुळे आणखीनच छान आवडतं मुलांना. आपला चीज पाव छान भाजून झालाय. आता आपण त्याच्यावर छानपैकी सॉस घालूया. मुलांना सॉस आवडतो आणि मग ते आवडीने खातात. चीज आणि सॉस म्हटलं की मुलं खायला एकदम तयार. मस्त भरपूर चीज घाला. आपला ठेचा पाव खाण्यासाठी तयार आहे. तर मग कसा वाटला तुम्हाला हा ठेचा पाव? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा. आणि काहीही प्रश्न विचारायचे असले तरी कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घ्यायला सबस्क्राईब करा. धन्यवाद. निरोगी रहा, स्वादिष्ट अन्नाचं सेवन करत राहा. नमस्कार मंडळी. आता नवीन सिरीजनुसार थोडासा बदल करूया. म्हणजेच आता महिन्यातून एक दिवस एक मोठी रेसिपी. ही मोठी रेसिपी करून बघायला भेटूया प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ठीक 8 वाजता. धन्यवाद. निरोगी रहा, स्वादिष्ट अन्नाचे सेवन करत राहा.